नांदेडला देखील बनावट औषध पुरवठा. औषध विभागाने 1,28,000 गोळ्या केल्या सील. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात देखील बनावट औषधींचा साठा उघड झाला आहे. रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेले औषध हे शासनमान्य लॅबमध्ये ऑक्टोबर 2023 रोजी तपासणीसाठी पाठवले होते. या तपासणी अहवालात सदरील गोळीमध्ये योग्य प्रमाणात औषधी नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या औषधींचा 1,28,000 गोळ्या अन्न व औषधी प्रशासनाकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द केल्या. अन्न व औषधी प्रशासनाने अद्यापपर्यंत या प्रकरणात कुठलीही कारवाई केली नसल्याचं दिसते. गोळीमध्ये योग्य प्रमाणात औषधी नसल्याने अशा औषधींचे सेवन केल्यावर याचे सकारात्मक परिणाम दिसून येत नाहीत, पण रुग्णाच्या जीविताला धोका होत नसल्याचं जिल्हा शल्य चिकित्सांनी सांगितलं आहे. आपल्याकडे 2 प्रकारच्या याच्या पुरवठा होतात. एक तर आपण टेंडर करतो आणि एक आपल्याकडे शासनाकडून त्याचा पुरवठा होत असतो. अच्छा, म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर कशी आहे सर? स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर आपल्याकडे ज्यावेळेस ड्रग्स सप्लाय करतात त्यावेळेस आपल्याकडे कंपनी आपल्याकडे सर्टिफिकेट देते की त्याचं ड्रग्स वापरण्यात योग्य आहे की नाही. त्यानंतर आपण स्वतःहून NABLला आपण त्याचे सॅम्पल्स पाठवत असतो. सॅम्पल्स आल्याच्या नंतर ते आपल्याला वापरण्यास योग्य असल्यानंतर आपण ते वापरत असतो. मग हे रिपोर्ट येईपर्यंत वापरात येतात हे ड्रग? आपण सप्लाय करत असतो आणि जे समजा आपला तुटवडा जर आढळून आला तरच आपण ते वापरतो, बाकी वापरत नसतो आपण. म्हणजे कुठलाही ड्रग आल्यानंतर साधारणपणे 6 महिने वर्ष 2 ते 3 महिन्यामध्ये ते आपल्याकडे NABLचे रिपोर्ट आल्यानंतर आपण ते वापरत आणत असतो. आता NABLच्या रिपोर्टमध्ये कुठले ड्रग जे आहेत ते फ्युरियस आपल्याकडे याच्यामध्ये फ्युरियस ड्रगमध्ये आपल्याकडे NABLचा एक ड्रग आपल्याकडे अमॉक्सक्लॅब एका कंपनीचं आपल्याकडे थोडंसं स्पुरियस म्हणून आढळलेलं आहे. तसं आपण FDAला पण कळवलेलं आहे आणि FDAने आपल्याला ते टॅबलेट सीज केलेले आहेत. किती साधारणतः 1.5 लाख टॅबलेट्स सध्या अमॉक्सक्लॅबचे आपल्याकडे. कशाच्या वापराचे टॅबलेट? अमॉक्सक्लॅब हे अँटीबायोटिक असतं, पूर्ण अडल्ट पेशंटसाठी आपण वापरतो ते. सर, एक मेडिकल एक्सपर्ट म्हणून मला हे तुम्हाला विचारायचं आहे की असे जे ड्रग आहे समजा तो फ्युरियस निघाला आणि त्याच्या आधी जर पेशंटला दिला असेल तर त्याच्या शरीरावर काय परिणाम होतो का निगेटिव्ह? आता ह्याच्यामध्ये तर ह्याच्यात काय कंटेंट त्याच्यामुळे आढळून आलेलंच नाही आहे आणि हा मागच्या वर्षीचा स्टॉक आहे, त्यामुळे असं मला वाटत नाही कोणाला काय परिणाम झाला असेल. थँक्यू. सीज केलं.